सत्त्वं रजस्तम इति गुणा प्रकृतिसम्भवा निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम् देहे देहिनमव्ययम् भगवंतांनी इथे सुरुवातीला सृष्टीचं वर्णन केलं की सृष्टीची उत्पत्ती कशी होते. त्यामुळे दोन घटक आहेत. एक आहे प्रकृती. त्या प्रकृतीसाठी इथे शब्द दिला आहे मम योनी, महत ब्रह्म. त्या प्रकृतीला माया सुद्धा म्हणतात. त्यामुळे या प्रकृतीमध्ये सामर्थ्य आहे, शक्ती आहे की याच्यापासून अनेक वस्तू उत्पन्न होऊ शकतात. कृती सामर्थ्य आहे म्हणून त्यामध्ये प्रकृती. काल मी उदाहरण दिलं होतं रंगाचं. रंगामध्ये सामर्थ्य आहे की विविध प्रकारचे चित्र आपण त्यांनी काढू शकतो. पण ही प्रकृती स्वतःहून सृष्टी करत नाही. त्याला चेतना देण्यासाठी परमात्म्याची गरज आहे. आपण 2 दिवसापासून विचार केलेला आहे याच्यावर. तस्मिन् गर्भं ददाम्यहम्. प्रकृती सजीव होऊन जाते. चैतन्य स्वतःला त्या प्रकृतीमध्ये प्रकृतीशी जोडतो. तर काय होतं तर प्रकृतीमध्ये क्षोभ उत्पन्न होतो आणि मग तिथून संपूर्ण जगाची निर्मिती होते. पुरुष आणि प्रकृतीचं काय सानिध्य, त्याच्यामुळे क्षोभ उत्पन्न होतो. सांख्य तत्वज्ञानामध्ये सुद्धा हेच लिहिलेलं आहे. प्रकृतीची जी साम्य अवस्था आहे, काल मी तुम्हाला सांगितलं प्रकृती म्हणजे साम्य अवस्था. जोपर्यंत ती साम्य अवस्थेमध्ये आहे तोपर्यंत महाप्रलय आहे. तोपर्यंत अनेकता, विविधता, जग हे काही नाही, सगळं अव्यक्त आहे. त्यामुळे व्यक्त होण्यामध्ये हेतू काय, कशामुळे ती व्यक्त होते. आज मी सकाळी सुद्धा सांगितलं, सकाळच्या प्रवचनामध्ये आहे, समष्टी जीवांचे कर्म जेव्हा फलोन्मुखी होतात, फळ देण्यास तयार होतात, तेव्हा ती साम्यावस्था बिघडते आणि मग सृष्टी होते. तर त्याला तिथे म्हटलेलं आहे तस्मिन् गर्भं ददाम्यहम् ततो भवति भारत. पहिल्यांदा हिरण्यगर्भाची उत्पत्ती होती, त्याला म्हणतात महत्तत्व. महत्तत्व हिरण्यगर्भाचं नाव आहे. पहिला मुलगा आणि मग संतती, वंशवृद्धी, वंशविस्तार होतो. आपण जर वंशवृक्षाचं चित्र काढलं तर वर टॉपवर एक असतं, मग फांद्यावर. त्याचप्रमाणे इथे आहे. आता म्हणतात की जेव्हा या जगाची उत्पत्ती झाली तर या जगामध्ये 3 गुण जे प्रकृतीमध्ये होते, साम्य अवस्थेमध्ये होते, आता ते त्रिगुण या पूर्ण जगामध्ये व्याप्त झाले. कारण असं आहे की जे कारणामध्ये असतं तेच कार्यामध्ये व्याप्त होतं. माती कारण आहे तर मातीपासून घटाची उत्पत्ती झाली तर माती व्याप्त झाली. तर त्रिगुणापासून जर हे जग आलंय तर इथे त्रिगुणाचे लक्षणं दिसतात. त्रिगुणात
चा खेळ चालू आहे असं आपल्याला इथे दिसेल. म्हणून ते भगवंत म्हणतात की 3 गुण आहे, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. प्रकृती संभवा, काल तुम्हाला सांगितलं प्रकृती संभवा म्हणजे प्रकृतीच त्रिगुण आहे, पण ते त्रिगुण जेव्हा ॲक्टिवेट होतात, सक्रिय होऊन जातात, म्हणून त्याला म्हटलेलं आहे प्रकृतीपासून उत्पन्न झाले. नुसते त्या कलर बॉक्समध्ये जर ते रंग पडलेले असतील तर काही चित्र बनणार. अच्छा, आता हे त्रिगुण काय करतात तर म्हणे त्या जीवाला बांधतात, निबध्नन्ति. जो देही आहे, देहाचा जो उपयोग करणारा मी, देही म्हणजे कल्पना करू नका, देही म्हणजे आपण सगळे, देहधारी, देहाभिमानी, देहासक्त, देहाला देव मानणारे. नाही म्हणे आम्ही कोणाकोणाला म्हणजे देहच देव आहे. तर म्हणजे देहाच्या पलीकडे आपण विचार करत नाही की काही वस्तू असेल तर देही. आता हा काय बांधला जातो. आता खरोखर तर तो बांधला जात नाही. काल सांगितलं मी इव, कारण जीवाला कोणी बांधू नाही शकत. जीव सूक्ष्म आहे, लक्षात घ्या. शरीर स्थूल आहे, तर स्थूल सूक्ष्माला बांधू शकत नाही. फक्त वाटतं आपल्याला. भ्रम आहे, भ्रम. भ्रम म्हणजे जे सत्य नसतं त्याला म्हणतात भ्रम. विचार केल्यावर ज्याची निवृत्ती होऊन जाते त्याला म्हणतात भ्रम. एक शब्द मी आधी सांगितलेला आहे, याचा स्त्रीलिंगी शब्द भ्रमा आणि एक आहे प्रमा. सांगितलं होतं ना, प्रमा म्हणजे ज्ञान. तर प्रमा उत्पन्न झाली की भ्रमा जातो. रज्जू असती, दोरी आहे, ही काय झाली प्रमा. तर मग सर्प नास्ती. तर आता इथे देही हा आहे, त्याला म्हणजे अनुभव आपल्याला होत आहे की शरीरामध्ये मी मर्यादित आहे, परिच्छिन्न आहे, सीमित आहे. अच्छा, इथे देहीसाठी एक शब्द दिला आहे भगवंतानी, अव्ययम. हा, दिसतोय का तुम्हाला शब्द? शक्ती शेवटचा देहीना अव्ययम. तर अव्यय म्हणजे ज्याचा व्यय नाहीये, म्हणजे ज्याचा नाश नाहीये. म्हणजे याचाच अर्थ आहे की देहापासून देही वेगळा आहे, कारण देह तर व्यय होणार आहे, स्पष्ट दिसत आहे. असा अव्यय देही, म्हणून ज्याला म्हटलेलं आहे ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन. हा जीव कोण आहे म्हणे देवाचा अंश आहे आणि सनातन आहे. याला रामचरित मानसामध्ये म्हटलेलं आहे ईश्वर अंश जीव अविनाशी. गोस्वामींनी खूप अभ्यास केला आहे. चेतन अमल सहज सुखरासी. म्हणे हा जीव सनातन आहे, अविनाशी आहे, सच्चिदानंद आहे. तर जे गीतेमध्ये सांगितलं तेच. आता शिबिरामध्ये जेव्हा लोकांनी रामचरित मानस ऐकलं तेव्हा लोकांचे डोळे उघडले. अरे, रामायणामध्ये हे सगळं आहे, एवढं आहे ना. शिवविवाह कथा पाहिली तर खूप वेदांत त्याच्यामध्ये. आपण आता कधी इथे करू संपूर्ण रामचरित मानस. आता मी वाल्मिकी रामायण घेणार आहे, पाहिली का तुम्ही? पत्रक पाहिलं असेल. 19 ते 29 जुलै. ठीक आहे, पण सध्या मी प्रवचन करत आहे, मार्केटिंग नाही करत. जीव अविनाशी, अविनाशी जीव आहे.
इथेच त्याला म्हटलेलं अव्यय आहे. अच्छा, आता इथे भगवंतांनी सुरुवात केली विषयाची की या जीवाला बंधनाची प्राप्ती होते. तर आता बंधन किती प्रकारचे आहे? त्यामुळे 3 प्रकारचे बंधन आहे. सात्विक, राजसिक, तामसिक. बंधन म्हणजे एक प्रकारची बाध्यता. बाध्यता म्हणजे ज्याच्यावर माझा वश नाही आहे ना, त्याला आपण बंधन. मला बाहेर जायची इच्छा आहे पण बाहेर जाऊ शकत नाही, म्हणजे काय बंधन आहे. तर एक प्रकारची मला काय मर्यादा येते, त्याला आपण म्हणतो बंधन. तर पहा 6वा श्लोक. तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम् सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ तत्र सत्वं निर्मलत्वात् सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ. हे अनघ. अघ म्हणजे पाप, अनघ म्हणजे निष्पाप. अर्जुनाचं हे संबोधन आहे. भगवंत गीतेमध्ये त्यांचं प्रेम अर्जुनासाठी मधून प्रकट होत असतं. हे निष्पाप आहे. तत्र म्हणजे सत्वादीनाम. हे जे सत्व आणि 3 गुण आहे, सत्वस्य एव तावत लक्षण उच्यते. आधी सत्वगुणाचं लक्षण ते सांगत आहे. आणखी मग या सत्वगुणांच्या द्वारे मनुष्य कशा प्रकारच्या बंधनाचा अनुभव करतो ते इथे सांगत आहे. त्यामुळे तत्र सत्वम निर्मलत्वात्. सगळ्यात आधी म्हणजे सत्व कसं आहे तर म्हणजे निर्मल आहे. निर्मल म्हणजे मलरहित. मल म्हणजे विकार, दोष, चित्ताची घाण आणि त्याचा अभाव तिथे आहे. त्याला काय म्हणू? सत्व. सात्विक स्थिती म्हणजे माझं मन मला कसं वाटतं, मी निर्विकार आहे, मनामध्ये काही दोष नाही, असं जेव्हा मला वाटतं तेव्हा आपण काय म्हणतो, माझी स्थिती सत्वामध्ये आहे, निर्मल. शंकराचार्य म्हणतात स्फटिकमणी इव वा. स्फटिकमणी, शिवाची पिंडी असते, स्फटिक, रंग नाही नसतो यात. मराठीमध्ये काय म्हणतात? स्फटिकच म्हणतात. स्फटिकाची माळ सुद्धा घालतात. तर त्याच्यामध्ये एकही प्रकारचा काही डाग नसतो किंवा काही दोष नाही. त्यामुळे अशीच मनाची स्थिती जेव्हा होते तेव्हा समजा की सत्वगुण आलेला आहे. आणखीन दुसरं काय लक्षण सांगितलं? प्रकाशकम. अजून पुढे सुद्धा सांगतील. प्रकाशकम अनामयम. मनामध्ये जेव्हा प्रकाश आहे, प्रकाश म्हणजे तेजस्विता, प्रकाश म्हणजे जागृती. माझ्या मनामध्ये असं डलनेस नाही, मंदता नाही, काही समजतच नाही, कळतच नाही, असं एकदम त्याच्यामध्ये असं सामर्थ्य उत्पन्न झालंय की जे काही सांगितलं जात आहे, जे काही मी वाचत आहे, ऐकत आहे, ते सगळं ग्रहण होत आहे. जसं पाणी जेव्हा एकदम स्वच्छ असतं त्याच्यामध्ये प्रतिबिंब किती स्पष्ट पडते. पण ते मातकट असलं किंवा गढूळ असलं तर इथे काय म्हणतात? प्रकाशकम. प्रकाश. पुढे सुद्धा सांगतील की इंद्रिय द्वारेषु प्रकाशम उपजायते.
सगळ्या इंद्रियांमध्ये प्रकाश आहे. म्हणजे मला नीट दिसत आहे, मी नीट ऐकत आहे, वास येत आहे, सगळ्या इंद्रिया एकदम 100% काम करत आहे. जसे डॉक्टर लोक आपल्याला चेक करतात आणि पाहतात ना, हार्ट काम करत आहे, किडनी वगैरे फंक्शन प्रॉपरली, नाही काय म्हणतात 20% आहे, 30% आहे. तर शरीरामध्ये जसे सगळे अवयव व्यवस्थित काम करत आहे, तसंच मनामध्ये जेव्हा सामर्थ्य आहे, जे काही ते पाहत आहे त्या सगळ्याचं ज्ञान होत आहे. तर प्रकाश आहे त्या स्थितीमध्ये आपल्याला हा अनुभव होतो. जेव्हा मन आपलं शांत असतं तेव्हा ते जास्त रिसेप्टिव्ह असतं. शांत मन म्हणजे सात्विक मन. म्हणून पुढे लगेच त्यांनी सांगितलं आहे प्रकाशकम अनामयम. अनामय शब्दाचा अर्थ शंकराचार्यांनी केला निरुपद्रवम. छान आहे, निरुपद्रवम, उपद्रवरहित. मनामध्ये काही चांचल्य नाही, विक्षेप नाही. हे पहा, प्रकाशकम शब्द टाकून ते म्हणतात मळ नाही, तिथे मल नाही. आणि अनामय म्हणून अनामय शब्दाचा अर्थ विक्षेप नाही, मलन विक्षेप. या दोन बाधा आहेत. ज्ञानामध्ये दोन बाधा आहेत, तिचं आहे आवरण. तर मलन विक्षेप दोन्ही नाही आहे, त्याचा अभाव आहे सत्वमध्ये. त्यासाठी इथे नवीन दोन शब्द आहेत, प्रकाशकम अनामयम. आमय म्हणजे रोग सुद्धा असतो, निरामय. अनामय म्हणजे निरोगी. चिन्मय मिशनचे एक भक्त होते, त्यांना दवाखाना उघडायचा होता. गुरुजींना विचारलं काय नाव द्यावं. गुरुजींनी नाव दिलं निरामय. होते कसे काही इथे मला आहे काय निरामय. त्यांना आनंद होईल. अनामय, निरामय. तर मनाचं जेव्हा स्वास्थ्य, आरोग्य व्यवस्थित आहे तेव्हा काय समजायचं, मन सत्व, उपद्रवरहित, परत बाहेर जात नाही. द्रवती म्हणजे काय, विषयांशी जुडणे, त्याला म्हणतात द्रवती. परत विषयांकडे धावणे. आणि याचा उलट काय म्हणजे निरुपद्रव, म्हणजे जे मन अंतर्मुखी आहे, जे मन एकाग्र आहे, शांत आहे. तर असं दोन लक्षणं सांगितले सत्वाची. प्रकाशकमनामयम. याच्यामध्ये आपल्या विवेक चोडामणीमध्ये सुद्धा म्हणतात सत्वम विशुद्धम जलवत तथापि ताभ्याम मिलित्वा सरणाय कल्पते. खूप छान. म्हणजे पाणी जे आहे ना, पाण्याचा स्वभाव काय, शीतल असणे, आणखी स्वच्छ असणे. जर तुम्ही उत्तर काशी, गंगोत्री, केदारनाथ तिकडे गेला तर पाणी तुम्हाला एकदम तर स्वतः पाणी स्वच्छ आहे, पण त्याच्यामध्ये जर आपल्याला घाण दिसत आहे तर ते बाहेरून आलेली आहे ना. तसंच म्हणतात मन जे आहे ते पंचभूताच्या सात्विक अंशाने बनलेलं आहे. लक्षात घ्या, ज्यांनी वेदांत वाचला असेल त्यांना माहित असेल, आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी यांच्या सात्विक अंशाने मनाची निर्मिती. तर मुळात मन सात्विकच आहे, पण त्याच्यामध्ये इतर विषयांची भेसळ झाल्यामुळे ताभ्याम मिलित्वा सरणाय कल्पते. त्याच्यामध्ये दुसरे विषय, सांसारिक विषय प्रविष्ट झाल्यामुळे मन रजोगुणी तमोगुणी झालं. मूळ स्वभाव त्याचा सत्व आहे.
कारण त्याची निर्मिती सात्विक अंशाने झाली. तर विवेक चूडामणीमध्ये असा श्लोक. अच्छा, तर आता हे झालं सात्विक मन. आता या सत्वगुणामध्ये बांधण्याची एक सामर्थ्य आहे. सत्वगुण सुद्धा बांधतो. आपल्याला वाटतं की रजोगुण आणि तमोगुणच माणसाला बद्ध करतो, पण सत्वगुण सुद्धा बांधतो. म्हणजे कशाने बांधतो, कशाशी बांधला जातो, कथम, कसं काय याचं बंधन आहे. तर म्हणे 2 प्रकारची बंधन आहे. सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन च. सुखाला बांधला जातो म्हणून सुखाशी, आणखी ज्ञानाशी. सुखसंगेन सुखी अहम इति विषयभूतस्य सुखस्य विषयिणी आत्मनि संश्लेष आपादनम. ते विवरण केलं शंकराचार्य. आता मग माणसाला सुख कसं मिळतं, सुख केव्हा मिळतं. आपल्याला वाटतं विषयांमध्ये सुख आहे. आता जरा पाहिजे, शंकराचार्यांनी छान सांगितलं. जेव्हा मन आपलं शांत होतं ना, शांत मनामध्ये सुखाचा अनुभव होतो की अशांत असतं कुठं सुख. तर सुखामध्ये कारण विषय नाहीये, मनाची शांती आहे. जर मन अशांत असेल तर किती चांगली वस्तू किंवा विषय तुमच्या समोर ठेवा, मजा येत नाहीये काही. मन अशांत आहे, मन विक्षिप्त आहे. आणि जर मन शांत असेल तर साधी पोळी सुद्धा गोड लागते, किंवा सतरंजीवर सुद्धा झोप येते. दगडाची उशी घेऊन झोपतात. नाहीतर चांगला पलंग वगैरे सगळं झालं तरी नींद को तरसे नाही असं म्हणतात. जर मनामध्ये पाप असेल, की गडबड केला असेल, तर बाहेर सगळं काही ठीक आहे, पण आतमध्ये. तर मूळ सुखाचा हेतू काय, शांत मन. आणि शांत मन कशामुळे, सत्व. कळतंय का. म्हणून प्रयत्न हा केला पाहिजे की मन शांत असावं. जेवढं मन शांत तेवढं सुख जास्त. तर सुख संगेन, तर आता मला सुख मिळत आहे. पण आता इथे काय झालं, विषय त्या शांत मनामध्ये प्रतिबिंबित होत आहे. जसं शांत पाण्यामध्ये प्रतिबिंब स्पष्ट पडतं, त्याचप्रमाणे शांत मनामध्ये विषय प्रतिबिंबित होत आहे. आणि मला काय वाटतं की त्या विषयामुळे सुख मला मिळत आहे. खरं म्हणजे सुख मिळत आहे मनाची अवस्था. तर इथे शंकराचार्य म्हणतात की सुखाचं बंधन म्हणजे काय, विषयामध्ये सुखाला पाहणं. विषयामुळे मला आनंद मिळत आहे, ही जी वृत्ती आहे म्हणे हीच काय बंधनकारक आहे. खरं म्हणजे सुख कुठे आहे, आत्म्यामध्ये. सुख आत्म्यामध्ये. पण काय होत आहे, विषय समोर आहे, मन माझं शांत आहे, तर आता त्या विषयाचा आनंद मला मिळत आहे. तर आता मला काय वाटतं की सुख कुठे आहे, शंकराचार्य म्हणतात सा एषा अविद्या. ही अविद्या आहे. आता विद्या काय होईल की विषय असो वा नसो मला आनंद आहे. पुढे म्हटलेलं आहे पुढच्या अध्यायामध्ये की ज्ञानी पुरुषाचं मन शांत असो किंवा अशांत असो, तो नेहमी सुखामध्ये असतो. कारण त्याला माहित आहे की आनंद विषयावर अवलंबून नाहीये, मनावरही अवलंबून नाहीये. कुठे
आनंद मी आहे, आनंद माझं स्वरूप आहे. इथे जो सात्विक माणूस आहे त्याची अडचण काय आहे? त्याला सतत वाटतं की जर मन शांत ठेवलं तर सुख मिळेल. म्हणजे तो आता बांधला गेलेला आहे कोणाशी? शांत मनाची एक अवस्था आहे. काय बारीक आहे. थोडं मन अशांत झालं त्याला वाटतं मी पडलो. तो ज्ञानी पुरुष आहे त्याला कधीच वाटत नाही की माझा पतन, कारण तो आत्म्यामध्ये स्थित आहे. हा सात्विक मनामध्ये स्थित आहे. हे चांगलं आहे हे, पण परत परत आता तो अवस्था जास्त काही विषय आले किंवा काही गडबड झाली तर त्याला वाटतं की माझी स्थिती जरा डाऊन झाली आहे. तर सात्विक अवस्थेशी तो बांधलेला आहे. असं परत परत त्याची काय इच्छा आहे? माझी सात्विक अवस्था. म्हणून अनेक लोक असतात ते सतत ध्यान करतात. कारण ध्यानामध्ये मन काय होतं? शांत. ध्यान केलं नाही तर त्यांना सुख संपलं. त्याला सुख संगेन बदला. शांत मनाशी ते आसक्त झाले. आता ही सुद्धा एक आसक्ती आहे. विषयांमध्ये आसक्ती असण्याविषयी चांगली आसक्ती, पण त्याला म्हणतात ना, लोखंडाची चेन असू द्या किंवा सोन्याची साखर, शेवटी ती आहे. तर इथे बंधन आहे. त्याचा प्रयत्न सतत हाच आहे की मनाची अवस्था बिघडू नये. कळतंय का? ही साधकाची अवस्था आहे. उत्तम साधक आहे तो. सिद्ध याच्या वरचा. मन कसंही असू दे, माझं कधीच पतन होणार नाही. आता हे एक बंधन झालं. दुसरं, ज्ञान संगेन च. सत्वगुण कशाने बांधतो? तर म्हणजे ज्ञानाने. आता हे पहा, ज्ञानासाठी सत्व पाहिजे. आणि इथे आत्मज्ञान नाही बघा, कोणतंही ज्ञान, जगाचं ज्ञान म्हणजे आत्मज्ञानासाठी सत्व पाहिजेच. पण इथे म्हटलेलं आहे की तुम्हाला ज्ञान होईल, जाणीव होईल, विषय समजेल केव्हा? जेव्हा सत्वाचं खूप प्राधान्य असेल. आता हे प्रवचनच जर समजायचं आहे तर मन कसं पाहिजे? सात्विक पाहिजे. सात्विक मनामध्ये रिसेप्टिव्हिटी, ग्रहणशक्ती जास्त असते. सात्विक मनामुळे बुद्धी तीक्ष्ण होते. मोर पीसफुल माइंड, मोर शार्पर विल बी द इंटलेक्ट. आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे, अशांत मनामध्ये काही विचार सुचत नाही किंवा समस्याचं निदान आपल्याला समजत नाही. पण जर मन शांत झालं मग विचार केला तर एकदम काही ना काही उपाय सुचत ना. तर ज्ञानाचा आणखी ज्ञानाचा आणि सत्वाचा संबंध आहे. ज्ञान संगेनच्या. आता पहा, जो सात्विक माणूस आहे त्याची काय इच्छा होईल की मला जास्तीत जास्त ज्ञान होईल, जास्तीत जास्त शास्त्र मी वाचले पाहिजे, ऐकले पाहिजे, पाठ केलं पाहिजे. तर चांगलं लक्षण आहे. पण हे सुद्धा एक प्रकारची काय वासना आहे, चांगली वासना आहे. याला म्हणतात शास्त्र वासना, ज्ञान वासना. एकानंतर शास्त्र वाचत आहे. आता यांचं सुख कशावर निर्भर आहे? त्या ज्ञानावर, शास्त्रावर. पण सर्वोच्च स्थिती काय आहे? शास्त्र असो वा नसो, मी कसा आहे? सुखी आहे. तर ज्ञान संगेन त्याला आनंद होईल जर त्याने जास्त ज्ञान मिळवलं तर तो ज्ञानाशी बांधला जातो. आता त्याला होऊ शकतं, त्याला प्रवचनामध्ये आसक्ती होऊ शकते. आणखीन काय?
ग्रंथ लिहिण्यामध्ये आसक्ती होऊ शकते. म्हणजे तोपर्यंत मला समाधान मिळत नाही. ही चांगली गोष्ट आहे दुसऱ्या विषयांमध्ये आसक्त होण्यामध्ये, पण ही सुद्धा एक प्रकारची काय असते. अच्छा, आता ज्ञान आणखीन आनंद, हे पहा या दोघांचा संबंध आहे. ज्ञान जो आहे ना आनंद जातीवाला आहे. आपल्याला जेव्हा काही ज्ञान मिळतं तर लगेच आनंद होतो की नाही. काही प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं किंवा समजलं एकदम सुख मिळतं. तर इथे म्हणतात जेवढं तुम्ही सात्विक व्हाल तेवढं ज्ञान चांगलं होईल. मग तेवढे सुखाची मात्रा प्रमाण काय वगैरे वाढेल. म्हणून सात्विक लोक शास्त्रांमध्ये आनंद घेतात, श्रवण मनन त्याच्यामध्ये. जसे वैज्ञानिक लोक, म्हणजे मी उदाहरण देतो, वैज्ञानिक लोक भोगी नसतात, त्यांचा आनंद ज्ञानामध्ये आहे. जो आर्कमिडीज आहे त्याला किती आनंद झाला पहा, युरेका युरेका. जेव्हा परीक्षेचा काय रिझल्ट येतो तेव्हा पहा चेहऱ्यावरून कळतं की पास आहे की नापास आहे. ज्ञान झालं का मला एवढे टक्के. एका मुलाने वडिलांना विचारलं तुम्ही अंधारामध्ये साईन करू शकता का. रिपोर्ट कार्डवर साईन केलाय, उजेडात दाखवण्यासाठी नाही आहे. तर ज्ञानाचा एक आनंद आहे. तर इथे म्हणतात की ज्ञानामध्ये तो काय झालेला आहे आसक्त आहे. अच्छा, आणि एक आणखी नाही, जसं ज्ञानामध्ये आनंद आहे ज्ञानामध्ये शक्ती सुद्धा आहे. ज्ञानाचा संबंध शक्तीशी. जेवढे मोठे मोठे लोक पहा मोठी उपलब्धी प्राप्त केली त्यांनी, व्हेरी पॉवरफुल पीपल. वाय दे आर पॉवरफुल? बिकॉज दे आर मोर क्वालिफाईड, मोर नॉलेजेबल. त्यांच्याकडे जास्त माहिती आहे. आता एवढंच काय, एवढे मोठे मोठे प्राणी आहे, हत्ती आहे, घोडे आहे, सिंह आहे, शरीराच्या दृष्टीने ते आपल्यापेक्षा किती पटीने जास्त शक्तिशाली. पण त्यांना आपण नोकर बनवलेलं आहे, सेवक. हत्तीवर बसून माणूस फिरतो सफारीमध्ये. कशाच्या बळावर? ज्ञानाच्या बळावर. म्हणून देवाचं एक नाव आहे सर्वज्ञ. तो सर्व काही जाणतो आणि म्हणून सर्वशक्तिमान. हे दोन शब्द नेहमी देवाच्या बरोबर येतात, सर्वज्ञ सर्वशक्ती. तर ज्ञान आणि शक्ती. बहुज्ञ असेल तर जास्त शक्तिशाली. बहुज्ञ म्हणजे जास्त जाणणार. तर सत्वामध्ये पहा हे सगळं सामर्थ्य. ज्ञान आहे, सुख आहे, विषय निरपेक्ष त्याला सुख मिळू शकतो जर माणूस सात्विक असेल. नुसतं मन शांत आहे झालं का. म्हणून सात्विक माणसाला जास्त काही फिरायची गरज नाहीये किंवा काही विषयांमध्ये इकडे तिकडे भरकटण्याची गरज नाही. पण जे इतर लोक आहेत ते सुखासाठी किती धडपड करतात. म्हणून ते हिंदीमध्ये म्हणतात मन चंगा तो कठोती में गंगा. मन जर चांगलं असेल तर इथेच गंगा आहे. हरिद्वार ऋषिकेश जाण्याची गरज नाही. तर मन चंगा पाहिजे, चांगलं. मराठीमध्ये चांगलं. तर हे सत्वाचं वर्णन झालं. अच्छा, आता रजोगुण जेव्हा येतं तेव्हा काय होतं. रजोगुणचं बंधन काय, कशामध्ये माणूस बांधला जातो. रजो रागात्मकं विद्धि तृष्णा संग समुद्भवम् तन्निबध्नाति
तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसङ्गेन देहिनम् रजो रागात्मकं विद्धि तन्निबध्नाति कौन्तेय म्हणे रजोगुण जो आहे तो कसा आहे, रागात्मक. आता हे लक्षण दिलं, रागात्मक. आता इथे मराठीचा राग नाही, रागात्मक म्हणजे शंकराचार्य म्हणतात रंजनात राग, रंगवणारा आहे. म्हणजे काय, रजोगुण आला की मन रंगलं जातं. म्हणजे काय, तर शंकराचार्य म्हणतात गैरिकादिवत रागात्मकम. रजोगुण आला की मनामध्ये दोन रंग लागतात, राग किंवा द्वेष. हे जणू काही दोन प्रकारचे रंग आहेत. राग किंवा द्वेष म्हणजे, राग म्हणजे हे मला आवडतं, द्वेष म्हणजे हे मला आवडत नाही. राजसिक माणसामध्ये किंवा राजसिक मनामध्ये हे आवड निवड फार जास्त. पण तो सात्विक मनुष्य आहे तो कसा आहे, ठीक आहे, तो समाधानी असेल. पण हा रजोगुणी माणूस जणू काही एक रंगाची बाल्टी घेऊनच फिरत आहे. हा विषय मला आवडत आहे, राग द्वेष. इथे शंकराचार्यांनी उदाहरण दिलं गैरिकादिवत. गैरिक म्हणजे गेरू. संन्यासी लोकांचं जे वस्त्र असतात ते काय, गेरू रंगाचं. आधीच्या काळात ते गेरूनी, ते अजूनही गेरूनीच ते. शंकराचार्यांनी आपल्याच वस्त्रांकडे पाहिलं तेच उदाहरण दिलं. दुसऱ्या रंगाची आठवण आली म्हणजे जसे लोक वस्त्राला रंग देतात, भगवा रंग किंवा कोणता, त्याप्रमाणे मनाला आपण रंगवतो. विषय समोर आला की हा विषय मला आवडत आहे किंवा आवडत नाहीये. ते गुरुजींनी छान सांगितलं की 4 स्टेप्स आहे, 4 पायऱ्या आहे. कोणताही विषय पाहिला की पहिलं म्हणजे आय लाईक इट, म्हणजे मला हे आवडलं. मग आय लाईक इट, मग आय वॉन्ट इट. लाईक म्हणजे नुसतं आवडलं आणि ते सोडून दे, आता तो काय मला पाहिजे. आणि मग आय गेट इट, मग मी ते मिळवतो प्रयत्न. आणि एकदा मिळालं की आय अटॅच आहे की नाही, मी आसक्त होऊन जातो, मग त्याला सोडत नाही. तर आधी मला आवडलं, मग आता मला पाहिजे, मग मी मिळवलं, मिळवल्यानंतर त्याच्यामध्ये असं. अनेक वेळा असं होतं ना, नुसतं असं एक वाक्य जर आम्ही म्हटलं की हे खूप छान आहे, तर लगेच स्वामीजी आणून देऊ का, आणि आमच्या मनात ओळखतात. स्वामीजी असं म्हणून मला पाहिजे, छान होतं म्हणजे आय वॉन्ट, पाहिजे. तर यालाच म्हणतात काय, रजोगुणी मन. पाहिजे हा असतं मला. तर 2 प्रकारचं आहे, राग किंवा द्वेष. नकोय, तिटकारा आला म्हणतात द्वेष, घृणा. तर म्हणजे रजोगुण जेव्हा माणसामध्ये वाढतो तेव्हा हे चालू असतं, रागात्मक. आणि पहा पुढे लिहिलेच आहे, तृष्णा संग समुद्भवम. रजोगुण आला की तृष्णा येते मला. तृष्णा म्हणजे काय, अप्राप्त अभिलाषा. शंकराचार्यांनी बाबतीत छान विवरण करतात, ते शब्द असे देतात ना, अप्राप्त अभिलाषा. जे मला मिळालेलं नाहीये त्याची इच्छा होणे, त्याला म्हणतात तृष्णा. तृष्णा म्हणजे तहान. तृष एक धातू आहे, तृषित असं म्हणतात.
जो तहानलेला आहे, तर त्याला काय तहान किंवा भूक आपण तो अर्थ घेऊ शकतो. तर जे मला मिळालेलं नाहीये, म्हणजे मला आवडलेलं तर आहे, आवडलं आहे पण मिळालं नाहीये, त्यामुळे त्याची तहान, भूक, त्याला म्हणतात तृष्णा. अच्छा, पण तृष्णा जर पूर्ण झाली, ती वस्तू मिळाली, तर मग काय आसंग, आसंग उद्भवम. आसंग म्हणजे शंकराचार्य म्हणतात प्राप्ते विषये मनसः प्रीती लक्षण संश्लेष. ती जी वस्तू आहे ज्याची मला तहान होते, मला इच्छा होते, ती मी मिळवली, त्या विषयाला प्राप्त केलं. आता त्या विषयाबद्दल मनामध्ये इतकं प्रेम की ते मन त्या विषयामध्ये चिकटलं, संश्लेष, त्याला म्हणतात आसंग. संग म्हणजे काय? आसक्ती. आसंग म्हणजे खूप छान आसंग, आसमंतात, म्हणजे आता त्याच्याशिवाय मी जगूच नाही शकत, माझं सुख दुःख त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून झालं, म्हणजे काय? आसंग. आणि आसंगाचा ठीक विपरीत शब्द आहे असंग. असंग आणि आसंग एक मात्राचा फरक आहे, पण जमीन आसमानचा. आपण म्हणतो असंगोहम असंगोहम, पण कधी असं नाही म्हणा आसंगोहम आसंगोहम. ही वस्तुस्थिती आसंगोहम. आसंगापासून असंगापर्यंत जायचं, हा प्रवास आहे. निस्संग, सत्संगत्वे निस्संगत्व. सत्संग केला की आसंग कमी होतो, संग कमी होतो. तर इथे म्हणतात की रजोगुण म्हणजे रजोगुणात्मक जर मन असेल तर त्याच्यामध्ये राग होईल, मग तृष्णा, मग आसक्ती, आणखी मग तन्निबध्नाति कौन्तेय. आता या विकारांशीच मी बांधला जातो. आता काय झालंय, राग द्वेष जर आहे तर ते राग द्वेष नुसतं थांबणार नाही, म्हणजे मनामध्ये येऊन नुसते राहतील असं नाही. कर्मसंगेन देन, ते तुम्हाला कर्मामध्ये प्रवृत्त करतील, आहे की नाही? जसं मी आत्ता सांगितलं, ही वस्तू मला आवडली. आता आवडली म्हणजे काय? आता मला प्राप्त करायची, तर प्राप्त करण्यासाठी मी कर्म करेन, क्रिया करेन. तर रजोगुण जर खूप असेल तर मनामध्ये अनेक प्रकारच्या इच्छा, अनेक प्रकारची लाईक्स अँड डिसलाईक, आणि मग मी सतत त्याच्या पाठीमागे धावतो. तर कर्मसंगेन, शंकराचार्य म्हणतात दृष्ट अदृष्ट अर्थेषु कर्मसु सज्जनम तत्परता कर्मसंग. म्हणजे दृष्ट आणि अदृष्ट दोन प्रकारचे विषय आहेत. दृष्ट म्हणजे जे प्रत्यक्ष, अदृष्ट म्हणजे ज्याच्याबद्दल फक्त ऐकलंय मी, अरे ती वस्तू छान आहे, तो देश चांगला आहे, ती व्यक्ती चांगली आहे, वगैरे वगैरे. तर आता काय, दृष्ट आणि अदृष्ट या दोन्ही प्रकारचे विषय मिळवण्यासाठी मी क्रिया करीन, कर्म करीन, आणि आता मी कर्माने बांधला जातो. आता तो शांत बसत नाही. ज्याच्या जीवनामध्ये रागद्वेष नाहीये, पहा तो शांत बसेल की. रागद्वेष रजोगुण असेल तर रागद्वेष, रागद्वेष प्रवृत्ती निवृत्ती सतत होईल. किती छान विश्लेषण, मीमांसा केली आहे. तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनः. अनेक वेळा मी तुम्हाला सांगितलंय, रजोगुणी माणूस सेवा करू शकतो. रजोगुणाचं एक मांगलिक रूप आहे, चांगलं पक्ष. रजोगुणामुळे सेवा करतो, रजोगुणामुळे धडपड करत नाही, आळशी नाही. असं नका समजू की रजोगुण आलं की माणूस फक्त बांधलाच जाईल, असं नाहीये. जर त्या रजोगुणामध्ये सत्व मिक्स आहे
देवाची सेवा करत आहे, समाजाची सेवा करत आहे, तर मग त्याला फक्त कर्म म्हणत नाही, कर्मयोग होऊन जातो. आणि मग त्याच्यामुळे त्याचाही उद्धार होतो, समाजाचाही उद्धार होतो, समाजाचा कल्याण होतो. तर चांगली बाजू या रजोगुणाची काय आहे? कर्मयोग, सेवा, रचना. नवीन सगळ्या रचना कशामुळे होत्या? लोक करत आहे, रिसर्च करत आहे. आता रिसर्च मध्ये सुद्धा त्याला करावं लागतं ना, नुसतं बसवेत नाही. तर रजोगुणाचा फायदा सुद्धा आहे. रजोगुणामुळेच आपल्याला पैसे मिळत आहे. आपण काम करतो, पैसा मिळत आहे, मग त्या पैशाचा उपभोग करतो. तर तिन्ही हे जे गुण आहे यांचे सकारात्मक बाजू, नकारात्मक बाजू आहे. कर्मसंगेन देईन. रजोगुणी माणूस काय म्हणाले, मी तुमचा सत्संग आयोजित करतो, मी लोकांना बोलवीन, सगळीकडे पत्रिका वाटेन, पत्र वगैरे, फोन करीन, लोकांना जाऊन जाऊन सूचना देईन, पण प्रवचन ऐकणार नाही. मी बसू शकत नाही इतकं. आता तो प्रामाणिकपणे स्वीकार करत आहे. पण या रजोगुणामुळे लोक तर आले ना. तर कर्मसंग आणि जगामध्ये मी सांगून 90% लोक रजोगुणी आहे. सगळे तमोगुणी नाही आहे, रजोगुणी पुष्कळ आहे, धडपड सुरू आहे. आणि सध्याच्या काळात तर काय रजोगुणीच जास्त. दिवस रात तर काही पाहतच नाही, सतत काम काम, मरने की भी फुर्सत नाही असं लोक म्हणतात. काल तुम्ही म्हणत होता ना की एकीकडे आपण प्रगती करत आहोत, आणि प्रगती कशासाठी की आपल्याला वेळ मिळेल जरा शांतपणे. पण उलटच होत आहे, प्रगती होत आहे आणि लोकांना वेळ नाही, मला वेळ नाही. अरे पण आता तुम्ही एवढा विकास केलाय, तर यंत्र सगळे बनवले कशासाठी? की वेळ वाचवाय. पण उलटच होत, वेळ नाही. खरं म्हणजे शब्द ना फालतू, हिंदीमध्ये एक शब्द आहे, वायफळ काय म्हणतात. अशा गोष्टींमध्ये आपण आपला वेळ घालवतो. स्क्रीन टाइम तुम्ही पहा, लोक आजकाल स्क्रीन टाइम 4 तास 5 तास फॉरवर्ड करत आहे, इकडून तिकडे. फेसबुक कथा पाहून काय आपण पाहतो, फेसबुक त्यांनी काय केलं, तो कुठे गेला, ती कुठे गेली. म्हणजे उगीच दुसऱ्याच्या कामाचं डोकावलं, दुसऱ्याच्या. फेसबुक म्हणजे हेच आहे ना, आपण आपली उगीच माहिती देतो, मी इथे गेलो तिथे. त्याला काही गरज नाही, म्हणजे आधी काही गरज नाही त्याला. आपण आता तो या प्रकारे उगीच आपला वेळ. तर रजो म्हणून मी आधी सांगितलेलं आहे ना, एक दिवस इलेक्ट्रॉनिक उपास करा, एक दिवस मोबाईल पाहायचा नाही, एक दिवस वापरायचे, 1 तास नाही. ते ठीक आहे, आधी सांगून जायचं की आम्ही उद्या पाहणार नाही. तर टीव्ही किंवा अनेक अशा गोष्टी. तर रजोगुण. अच्छा, आता तमोगुणाचं वर्णन काय? तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिः तन्निबध्नाति भारत तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिः तन्निबध्नाति भारत. या अध्यायामध्ये भारत शब्द अनेक वेळा आहे.
आता पुढच्या 3 श्लोकामध्ये भारतच आहे. 9व्या 10व्या हे भारत, भरत वंशामध्ये ज्याचा जन्म झाला भारत. आणि याचा आध्यात्मिक अर्थ असतो भा म्हणजे प्रकाश, भा म्हणजे ज्ञान. ज्ञानामध्ये जो रथ आहे त्याला म्हणतात भारत. अनेक वेळा मी आधी सांगितलं. आणि जर आपल्या देशात जर म्हणजे प्रकृती पाहिली तर देश सुद्धा काय भारत ज्ञानप्रधान आहे. जगामध्ये ज्ञान देणारा, जगाला जगद्गुरु त्याला म्हणतात. आणि आजही देत आहे. योग आहे, ध्यान आहे, अध्यात्म आहे. स्वामी विवेकानंद तर म्हणायचे आध्यात्मिक ज्ञानच भारताचं वैशिष्ट्य आहे. प्रत्येक देशाचं एक एक वैशिष्ट्य असतं. जगाला तो देश सप्लाय करत असतो. कोणी ऑइल देत आहे, कोणी इलेक्ट्रॉनिक गुड्स त्याला म्हणतात, उपकरण देत आहे. भारत काय देऊ शकतो तर म्हणजे ज्ञान, अध्यात्मिक. म्हणून या देशामध्ये युनिव्हर्सिटीज होत्या, विद्यापीठ. हजारो लोक विविध देशांमधून यायचे. तक्षशिला वगैरे, नालंदा, ज्ञानाची पीठ. तर भारत. आता इथे अर्जुन सुद्धा काय ज्ञानामध्ये रत झालेला आहे. म्हणून अर्जुनाचं नाव एकदम सार्थक होत आहे भारत. म्हणजे आता तमोगुणाचं तू वर्णन आहे. तमोगुण काय आहे? तमः तू अज्ञानजम विद्धी. तमः तू, तू दिसतो का तुम्हाला? तू दिसत नसेल, तो दिसत आहे. संधीचा विच्छेद केला तर तू अज्ञानजम असं आहे. आणि तुला सांगितलंय तू म्हणजे काय? आधी जो विषय चालू होता त्याच्यापेक्षा वेगळं. सत्वगुण रजोगुणचं बंधन असं आहे. परंतु आपण काय म्हणतो? परंतु, किंतु. तसंच संस्कृतमध्ये तू. या दोन्ही गुणांपेक्षा तमोगुण तर वेगळा. तू म्हणजे तर, तू पृथक करणे. पहिले हे जे 2 गुण आहेत त्यांच्यापेक्षा पृथक करण्यासाठी तू अव्यय आहे. असं असं तर होत आहे परंतु. त्यामुळे तमः तू अज्ञानजम विद्धी. तमोगुण अज्ञानापासून उत्पन्न होतो असं. म्हणजे जेवढं जास्त अज्ञान तेवढं जास्त तमोगुण. अज्ञान जणू काही त्याचा पिता आहे आणि तमोगुण त्याचा मुलगा आहे. म्हणून काय म्हणतो? तमसोमा ज्योतिर्गमय. अज्ञान आणखी तमस पा दोघांचं लक्षण एक सारखं. अज्ञान जर वडील आहे, आणखी तमस जर मुलगा आहे, तर असं म्हणू शकतो आपण की मुलगा वडिलांवर गेलेला आहे. कारण तमो गुणामध्ये सुद्धा तेच गुण आहे. काय? काही त्याला कळत नाही. तमोगुण म्हणजे अंधार. अंधारामध्ये आपल्याला काही ज्ञान होतं का? काही ज्ञान. काही दिसत नाही, काही कळत नाही. पडतो, धडपडतो माणूस. अज्ञान असलं की सुद्धा हेच होतं. अज्ञान तमस समजाती आहे. अज्ञान अज्ञानजम. अज्ञानात जातम इति अज्ञान. अच्छा, आता हे तमोगुण, हा तमोगुण काय करतो, कसा आहे, याचं लक्षण काय? मोहनम सर्वदेहिनाम. हा काय करतो? मोहित करतो. मोहनम. भाष्यकारीचे अर्थ करतात मोहकरम अविवेककरम. अविवेक. अविवेक शब्दाचा अर्थ आहे की विवेक मी करू शकत नाही. विवेक म्हणजे वेगळं वस्तू सगळ्या मिसळलेल्या आहेत. आता विवेक नाही म्हणजे वेगवेगळ्या वस्तूंचं ज्ञान मला होत नाही. अनेक वेळा सांगितलं ना, विवेक म्हणजे पृथक करणे. तर जेव्हा तमोगुण आहे तेव्हा मला सगळं असं स्पष्ट नाही. लोकांच्या काही कळत नाही, समजत नाही.
अर्जुनाची स्थिती झाली होती, मोहित झालेला आहे तो, मोहनम अविवेककरम. तर तमोगुणाचं हे लक्षण. आणखीन आता तमोगुण जेव्हा वाढतं त्याचं प्रमाण, तर मग काय होतं, कशाने बांधला जातो मनुष्य. 3 गोष्टी आहेत, प्रमाद, आलस्य, निद्राभी तन्निबध्नाति भारत. म्हणे प्रमाण, आलस्य, निद्रा या तिन्ही वृत्तींशी तो बांधला जातो. प्रमाद म्हणजे काय, तर प्रमाद जे आहे ना सत्वगुण विरोधी आहे आणि आलस्य रजोगुण विरोधी. नाही का, प्रमाद म्हणजे सत्वगुण विरोधी, आलस्य म्हणजे रजोगुण. आता प्रमाद शब्दाचा अर्थ आपण काय करतो, साधारण अर्थ काय, दोन्ही प्रमाद आणि आलस्य जवळ काय अर्थ करतो. प्रमाद सुख, सुख, हा प्रमाद, सुख, सुख, अपराध, प्रमाद. तर प्रमादचा संस्कृत मध्ये अर्थ असतो विस्मरण. विस्मरण. तमोगुण खूप वाढतं तर माझी स्मृती जो आहे, स्मृती कमी होते. आमचे गुरु छान म्हणतात, प्रमाद आणखीन आलस्य हे दोन्ही भाऊ आहे. प्रमाद म्हणजे काय, मी विसरूनच जातो, मला हे करायला पाहिजे, हे केलं पाहिजे, याला काय म्हणतात प्रमाद. आणि आलस्य म्हणजे काय, मला माहीत आहे की हे करायचं आहे पण मी करत नाही. माहीत आहे विजेचं बिल मला भरायचं आहे 1 तारखेला, पण उद्या भरू, परवा भरू. टाळून टोळ करतो ना आपण, टाळतात, क्या म्हणतात, पोस्टपोन. इतनी भी क्या जल्दी है, अभी जीना है परसों. एवढी काय घाई आहे. आणि तो लगेच एक वाक्य दे, अति घाई संकटात नाही. आता कुठं. तर आलस्य म्हणजे जिथे माहीत आहे की मला करायला पाहिजे, केलं पाहिजे, उठलं पाहिजे, मला माहित पाहिजे, तर अजून 2 मिनिटं आळशी माणूस. एक स्वामी अखंडानंद महाराज झाले वृंदावनमध्ये, ते खूपच मोठे होते. त्यांनी छान अर्थ केला, अलसस्य भाव आलस्य. अलस या शब्दाची भाववाचक संज्ञा आलस्य. आणि अलस म्हणजे काय, तर म्हणजे अरस असं शब्द आहे. संस्कृत मध्ये र आणि ल याला तुम्ही बदलू शकता, रिप्लेस करू शकता. तर अरस म्हणजे ज्याला काही, फोन बघितलं जरा सगळं, अरस म्हणजे रस नाहीये, रस नसणे त्याला म्हणतात अरस. अच्छा, अलस, आता रचं काय झालं, ल, अलस, आणि अलसापासून आलस्य. तर आळशी माणसाला सुद्धा रस नसतो ना, काय करायचं, होईल. तर अरस इज इक्वल टू अलस, आणि अलसाचा जो भाव आहे आलस, असं त्यांनी आहे. रलयो अभेद असं संस्कृतमध्ये मिळलं. म्हणजे ज्याला कशामध्येच आवड नाही, आळशी माणसाला काही सांग, काय होईल हे करू, लवकर उठलं पाहिजे. अरे अनेक पशु पक्षी उठतात, काय त्यांनी मिळवलं, काही तुम्ही सांगा. नकारात्मक दृष्टी त्यांची असते. तर आलस्य आणि प्रमाद. आणि तिसरं काय, निद्रा. ते बांधले जातात निद्रा.
त्यांना बिछाना सोडवत अजून झोपायचं, अजून झोपण्याची त्यांची. पण काही काही लोक झोपून झोपून थकलो आम्ही. म्हणजे त्यांना काही करायला मिळत नाही. आता किती मी कोरोनामध्ये लोक असं म्हणत होते, कंटाळा येतो, झोपेचा सुद्धा कंटाळा, लोकांना कामाचा कंटाळा येतो. काही लोक असे तर प्रमाद आलस्य निद्राभी तन्निबध्नाति भारत. तर याप्रमाणे तमोगुणाचं हे बंधन. ठीक आहे. आता इथे म्हणतात या तिघांचा संक्षेप थोडक्यामध्ये परत वर्णन करतात तिघांचं. सत्वं सुखे संजयति रजः कर्मणि भारत ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत. सत्वं सुखे संजयति प्रमादे संजयत्युत. आता आतापर्यंत जे 3 श्लोक सांगितले तोच अर्थ इथे एका श्लोकाने सांगितला. अच्छा, एक आणखी तुम्हाला सांगतो. इथे 3 बंधन सांगितले आणि या बंधनामध्ये हेतू कोण आहे? हेतू म्हणजे कारण, त्रिगुण. संस्कृत मध्ये गुण शब्दाचा एक अर्थ असतो दोरी. दोरी दोरी हा गुण म्हणजे दोरी. आणि दोरी काय करते? बांधते. त्यामुळे गुणाने माणूस बांधला जातो. तर गुणाचा अर्थ दोरी सुद्धा आहे. तर दोरीप्रमाणे हे त्रिगुण माणसाला बांधतात. विषय वेगवेगळा आहे पण बंधन आहे. याचा सरळ अर्थ हा झाला की मी त्या आत्म्यापासून लांबच राहून जातो. पण निश्चितच तमोगुणापेक्षा रजोगुण, रजोगुणापेक्षा सत्वगुण चांगलं आहे. तिन्ही गुणांची आवश्यकता आहे. आता पुढे आपण उद्या बघू. तिन्ही गुणांची आवश्यकता आहे पण प्रमाण पाहिलं पाहिजे. गुरुदेव उदाहरण देतात कॉफीचं. दिलंय ना तुम्हाला कॉफीचं उदाहरण. पंजाबमध्ये जर गेला तर दूधच दूध, त्याच्यावर दूध प्रधान कॉफी. आणि कॉफी फक्त वर थोडीशी, म्हणजे मी आहे. गुरुदेवांनी तुम्हाला तो दाखवला होता मी व्हिडिओ. तर कॉफी आहे, दूध आहे, साखर आहे. पंजाबमध्ये दूध प्रधान, साखर आणि थोडं कमी. अच्छा, दक्षिण भारतामध्ये गेला तिकडे नुसती कडू कॉफी. कॉफीचं प्रमाण जास्त, दूध कमी. गुजरातमध्ये जर गेला तर शर्करा प्रधान. एवढं साखर की त्याच्यामध्ये चमचा असा उभा राहू शकतो. हा, तर पहा तिघांची गरज आहे. कॉफीमध्ये तिघच पाहिजे पण त्याचं प्रमाण व्यवस्थित झालं पाहिजे. त्याचप्रमाणे जीवनामध्ये सुद्धा तमोगुण पाहिजे. तमोगुण नसेल तर झोप येणार नाही. प्रवचनामध्ये सुद्धा झोपायचं असेल तरी सुद्धा तमोगुण पाहिजे. गंमत करत आहे. तमोगुण आलं की झोप येते, दुलकी येते. रजोगुण सुद्धा माणसाला पाहिजे. रजोगुण नसेल तर हातपाय चालवणार नाही, स्वयंपाक नाही करणार, ऑफिसमध्ये नाही जाणार, व्यापार व्यवसाय नाही करणार. आणि सत्वगुण नसेल तर ध्यान, भजन, पूजा हे सगळं करतात. तिन्ही पाहिजे. आता ते आता उद्या वर्णन आहे. बंधनाचा हेतू त्रिगुण, प्रवृत्तीचा हेतू त्रिगुण. आणि पुढे म्हणतात पुढचा जो जन्म आहे त्याच्यामध्ये सुद्धा कारण त्रिगुण. हा, म्हणून त्रिगुणावर खूप विचार केला पाहिजे.
त्रिगुणांवर. जय जय गोविंद जय हरि गोविंद.